लेक्चरमध्ये आज आपण जिओग्राफीची एक तोंडओळख करणार आहोत, ज्यामध्ये आपण सिलेबस डिस्कस करणार आहोत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काय आहेत या गोष्टी डिस्कस करणार आहोत. तसेच आज आपण काही हरकत नाहीये, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना आपण परत जिओग्राफी ऑप्शनल का घ्यावा वगैरे याच्यावरती एक ब्रीफ आपण 10 मिनिटाचं इंट्रोडक्शन घेऊयात आणि नंतर आपण आपल्या मेन सब्जेक्टकडे जाऊयात. आपल्याला वाय जिओग्राफी इज अ गुड चॉईस यावरती आपण काल बोललेलो आहोत, पण आता जे इथे नवीन चेहरे दिसतात मला त्यांच्यासाठी आपण परत रिवाइज करूयात. याआधी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. पुण्यामधून किती आहेत सध्या, म्हणजे तुम्ही प्रॉपर पुण्याचे आहात, स्थायिक पुण्यामधले आहात? ओके, 1 or 2 ओनली. व्यवस्थित हात वरती करा. ओके. आणि आता मला सांगा, तुम्ही बाहेरून आलेला आहात, पुण्यामध्ये आता सध्या नवीन आहात, राईट? मग पुण्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला सर्वात जास्त आवडते? मान्सून. ओके, आवडत नाही. ओके, मान्सून इज अ थिंग विच डिपेंड अपॉन द मूड, की एखाद्याला आवडू शकते, एखाद्याला मान्सून परत आवडत पण नाही, राईट? आणि मग आता एक सांगा, पुण्यामध्ये तुम्ही आलेला आहात, सर्वात महत्त्वाची पुण्यामधली गोष्ट आवडणारी आपण म्हणू मान्सून. मान्सून अगेन जिओग्राफीशी रिलेटेड आहे, राईट? पुण्यामधले आणखीन काय आवडतात तुम्हाला? सदाशिव पेठ. ओके, अगेन सदाशिव पेठ का आवडते? ते पण आपल्याला जिओग्राफीच्या सिलेबसमध्ये आपण कव्हर करू शकतो, ज्याला आपण सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट असं म्हणतो. एखाद्या पूर्ण एरियामध्ये, एखाद्या पूर्ण त्या सिटीमधली एक असा प्लेस असतो जिथे पूर्ण इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी चालतात, त्याला आपण सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणतो. आपण या सर्व गोष्टी जिओग्राफीमध्ये शिकणार आहोत. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली तर आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जिओग्राफीच लर्न करत असतो, राईट? लहानपणीपासून मला वाटतं आपल्याला साधारणतः 5वी पासून जिओग्राफीचं इंट्रोडक्शन झालेलं आहे, भूगोलाचं इंट्रोडक्शन झालेलं आहे, कारण आपण तेव्हापासून भूगोल शिकतोय ना, म्हणजे हा खूप वर्षापासून आपल्यासोबत आहे. मग बऱ्याच काल मला आपण एक गोष्ट ॲड्रेस करायची राहिली की बॅकग्राऊंड असेल तर जिओग्राफी ऑप्शनल आम्ही निवडावा का, जर आमचं बॅकग्राऊंड नसेल तर जिओग्राफी ऑप्शनल आम्हाला अवघड जाईल का, असा एक नंतर मला क्लास नंतर कॉमन प्रश्न आला. त्याचं उत्तर आपण आज इथे डिस्कस करूया. हे पहा, जिओग्राफी हा विषय मी त्यासाठीच आत्ता बोलते की आपल्याला 5वी पासून आपण जिओग्राफी शिकतो. स्टेट बोर्डची पुस्तकं असेल, NCERT असतील, म्हणजे 5th स्टँडर्डपासून विचार करा, जवळपास आपण गेली 10 वर्षापासून या जिओग्राफी विषयासोबत आहोत. आणि तुम्हाला हा विषय आवडतोय म्हणून तुम्ही आता इथे आहात, म्हणजे तुम्ही विचार करतायत, तुमच्या विचारामध्ये जिओग्राफी ऑप्शनलच्या लिस्टमध्ये जिओग्राफी ऑप्शनल कुठेतरी आहे आणि तो तुम्हाला घ्यायचा आहे. अशी 90% तरी शक्यता आहे की जर तुम्ही इन फ्युचर MPSCमध्ये जिओग्राफी ऑप्शनल विषय घेऊ शकता. दॅट्स वाय यू आर हिअर, राईट? आणि मग आता हा जिओग्राफी विषय कसा एक चांगला चॉईस आहे आणि कसा नाही आहे हे पण आपण डिस्कस करणार आहोत. फक्त मी जिओग्राफी शिकवते म्हणून हा विषय तुम्ही घ्यावा असं कंपल्शन नाही आहे. अजून UPSC आणि MPSCने खूप चांगले ऑप्शनल्स दिले आहेत, त्याचा पण तुम्ही विचार करू शकता. पण काही एक आपण प्री रिक्विजिट म्हणूयात की जर तुमच्याकडे तो स्किल सेट असेल तर नक्की जिओग्राफी हा विषय तुमच्यासाठी खूप चांगला मार्क्स देऊन जाणारा एक विषय ठरू शकतो. ओके ओके, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपण UPSCची टॉपरची लिस्ट, बरं ठीक आहे, आपण असाइनमेंट घेतलेली आहे काल, ती आपण इथं डिस्कस करूयात. काल तुम्हाला एक मी असाइनमेंट सांगितली होती, खूप चांगला प्रश्न यांनी रेज केला आहे. तुम्ही असाइनमेंट केली आहे सर्व विद्यार्थ्यांनी? असाइनमेंट केली? येस, नो? ओके, आवाज येत नाही आहे. पावसात भिजून आलात वाटतं सर्वजण येताना, दुरून आलात. ओके, काय हरकत नाही आहे. असाइनमेंट आज जरी नाही केली तरी येणाऱ्या 8 दिवसामध्ये ही असाइनमेंट करा की तुम्हाला टॉपरची लिस्ट पाहायची आहे, जिओग्राफीमध्ये किती मार्क्स घेऊन आलेले आहेत ते. आणि मग ही टॉपरची लिस्ट तुम्हाला एक फायदेशीर ठरणार आहे की एक तुम्हाला किती मार्क्स जिओग्राफीमध्ये पडू शकतात. परत अजून एकदा सांगते, याच्यामध्ये पण हे सब्जेक्टिव्ह आहे, कारण यामध्ये पण जर तुम्हाला खूप चांगलं जिओग्राफीमध्ये आन्सर्स लिहिले तुम्ही तर तुमचा स्कोर चांगला येऊ शकतो. म्हणजे एखाद्या टॉपरला मार्क्स पडले म्हणूनच मला पडतील का, किंवा एखाद्या तुमच्या फ्रेंड्सला, सिनियर्सला, मेंटरला मार्क्स जिओग्राफीमध्ये पडले नाहीत तर मला पण पडणार नाही आहेत का? हा सब्जेक्टिव्हिटीचा विषय आहे. त्यामुळे जिओग्राफी या विषयामध्ये काही सर्टन स्किल सेट असेल तर मी नक्कीच म्हणू शकते ॲज पर माय नॉलेज की माझं जिओग्राफीमधल्या आजपर्यंतच्या नॉलेजवरती. तर आता मी माझ्याबद्दल थोडक्यात सांगते. नेट सेट JRF मी जी जिओग्राफीमध्ये मिळवलेली आहे आणि जिओग्राफीमध्ये UPSCमध्ये खूप चांगला 1 ऑफ दी हायेस्ट स्कोर आहे माझा जिओग्राफीचा. या सर्व बेसिसवरती मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकते, जर तुमच्याकडे तो स्किल सेट असेल जिओग्राफीचे आन्सर लिहिण्याचा तर नक्कीच तुम्हाला जिओग्राफी या विषयामध्ये इंटरेस्ट डेव्हलप झालेला असेल तर हा वैकल्पिक विषय तुमच्यासाठी एक खूप चांगली चॉईस बनवू शकतो.
मग आता ते प्री रिक्विजिट कोणता किंवा तो सर्टन स्किल सेट कोणता याबद्दल आपण डिस्कशन करूयात. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी आपण नंतर सेपरेट लेक्चर झाल्यानंतर 10 मिनिटं डिस्कस करूयात की वाय जिओग्राफी ॲज अन ऑप्शनल. इथे एक ब्रीफ आयडिया देते तुम्हाला. ओव्हरलॅपिंग आहे, आपण काल डिस्कस केलेलं आहे. GS1, GS2 आणि GS3 साठी मध्ये पण ओव्हरलॅपिंग आहे. काल GS2 मध्ये आपण इंटरनॅशनल रिलेशन्स सेपरेट आपल्याला वर्ल्ड अफेअर्स आहे जिओग्राफीच्या इंडियाच्या पेपर्समध्ये, ते पण आपल्या इथे पेपर सेकंडमध्ये कव्हर होण्यासाठी मदत करतात. त्यामुळे एक एक्स्ट्रा इथं ॲडिशनल पॉईंट आपल्याला मिळाला की पूर्ण GSचे जे काही तुमचा सिलेबस आहे तर त्या सगळ्या सिलेबसमध्ये जिओग्राफीची मदत होते. एसे रायटिंगमध्ये पण जिओग्राफीची मदत होते. एसे रायटिंगमध्ये पण तुम्हाला जिओग्राफिकल अँगल जर लिहायचं असेल, तुम्हाला रिजनल प्लॅनिंग माहीत असेल, तुम्हाला जिओमॉर्फॉलॉजीच्या कॉन्सेप्ट जर माहीत असतील, ओशनोग्राफीबद्दल मरीन इकॉनॉमी वगैरे या गोष्टी असतील, तर या सर्व गोष्टींचा सर्व अँगल्स आपण म्हणूयात की एक मल्टीडिसिप्लिनरी ॲप्रोच तुम्हाला जिओग्राफी हा सब्जेक्ट तुमच्या नॉलेजमध्ये देऊ शकतो. त्यामुळे तुमचा सर्व GSचा अभ्यास, एसेचा अभ्यास, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन या जिओग्राफी ऑप्शनलमुळे कव्हर होणार आहे. आणि प्रिलिममध्ये तुम्हाला सेपरेट अभ्यास करायची गरज नाही आहे जिओग्राफीसाठी. तिथे तुम्ही NCERT वाचणार आहात, त्याच NCERT ऑप्शनलमध्ये तुम्ही ऑलरेडी वाचलेल्या असतील. त्यामुळे जिओग्राफीचा जो एक आवाका आहे विषयाचा ऑप्शनल निवडण्यामध्ये, हा तुम्हाला नक्कीच इतर गोष्टींसाठी फायदा देऊ शकतो. आता हा सब्जेक्ट काल आपण म्हटल्याप्रमाणे वास्ट आहे, बरोबर. इतर सिलेबस जर आपण कंपॅरिझन केलं इतर सिलेबसची, जिओग्राफीचा सिलेबस हा थोडा वास्ट वाटू शकतो. तो पण जर आपण वरवरचं पाहिलं तर, जर आपण इन डेप्थ जिओग्राफीच्या सिलेबसला परत डिकोड करायचा प्रयत्न केला तर नक्कीच हा सिलेबस वास्ट नाही आहे. एक लक्षात घ्या, हा सिलेबस इंटरलिंक्ड आहे. म्हणजे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड जिओग्राफीमधले ते दोघं पेपर एकमेकांमध्ये इंटरलिंक आहे. जर आपण सिलेबस पाहिला तर तिथे वर्ल्ड जिओग्राफीबद्दल गोष्टी बोलल्या जातात आणि पेपर सेकंडमध्ये इंडियन जिओग्राफीबद्दल आपण त्याच कॉन्सेप्ट डिस्कस करतो. म्हणजे एकदा तुमचा पेपर फर्स्ट व्यवस्थितपणे अभ्यासून झाला तर मी म्हणेल की 80% ऑफ पेपर सेकंड विल बी कवर्ड इन पेपर फर्स्ट इटसेल्फ. मग तुम्हाला सेपरेट पेपर सेकंडसाठी वाचायची गरज नाही आहे, कारण बाकीचं राहिलेलं तुम्ही प्रिलिमच्या एक्झाममध्ये UPSCच्या वाचून काढलेलं असतं. म्हणून पेपर सेकंड तर न अभ्यास करता पण तुम्ही खूप चांगला स्कोर करू शकतात. ही मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते की तुम्हाला पेपर सेकंडचा अभ्यास सुद्धा करायची वेळ येणार नाही. जर तुम्ही पेपर फर्स्ट व्यवस्थित केला, NCERTचा बेस फाउंडेशन व्यवस्थित बनवलं, तर इंडियन जिओग्राफीचा सेपरेट अभ्यास करायची गरज नाही. मग आता सिलेबसचं कंपॅरिझन करा इतर ऑप्शनल सोबत, अँथ्रोपॉलॉजी सोबत कंपॅरिझन करा किंवा इतर बॅकग्राऊंड सोबत कंपॅरिझन करा. साधारणतः विद्यार्थ्यांचा ॲग्रिकल्चर हा ऑप्शनल सब्जेक्ट असतो ना, ॲग्री बॅकग्राऊंड असतं, त्यांना पण जास्त तिथे लोड नसतो. त्याच पद्धतीने तुम्ही जर जिओग्राफीचा पेपर फर्स्ट व्यवस्थित केला आणि त्याच्यामध्ये पण जिओमॉर्फॉलॉजीचे काही कॉन्सेप्ट असतील, पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जिओग्राफी असतील, मॉडेल्स, थिअरीज आणि थिअरीज इन जिओग्राफी हे 3 युनिट सोडले तर रेस्ट ऑफ द सिलेबस इज बेस्ड ऑन प्युअर ॲनालिसिस. फक्त या 3 टॉपिकमध्ये तुम्हाला थोड्या फॅक्ट्स लक्षात ठेवावे लागतील, थोडं मगअप करावं लागेल, अंडरस्टँड करावे लागतील आणि मग ते तुम्हाला लिहावं लागेल. क्लिअर होतंय व्यवस्थित सर्वांना? जिओग्राफीचा वास्ट एरिया जो आहे त्याच्यावरती आपण डिस्कशन करतोय की दिसतोय तो बाहेरून वास्ट, पण ॲक्च्युली आहे का तसं? एक्झॅक्टली तर नक्कीच तसं नाही आहे. आता इथे आपण इथे पाहूयात, वाय जिओग्राफी इज द मोस्ट पॉप्युलर ऑप्शनल सब्जेक्ट. मग तुम्हाला इथे अजून गोष्टी काही क्लिअर होतील व्यवस्थितपणे. जिओग्राफी हा का मोस्ट पॉप्युलर ऑप्शनल सब्जेक्ट आहे? साधारणतः UPSCचा अभ्यास करणारे विद्यार्थ्यांपैकी हा खूप कॉमन आहे, सर्वांना जिओग्राफी आवडतो, कारण असा एक मल्टीडिसिप्लिनरी सब्जेक्ट असल्यामुळे तुम्हाला सेपरेट अभ्यासाची गरज पडत नाही. आणि आत्ता सिलेबसला आपण डिकोड केल्यामुळे तुम्हाला आता एक गोष्ट लक्षात आली असेल, फक्त 3 युनिट आपल्याला व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. टोटल आपल्याला 10 युनिट आहेत पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडमध्ये. त्या 10 युनिटपैकी फक्त 3 युनिट जे मेजर आहेत आणि तेच युनिट आपले पहिले 2 महिने घेणार आहेत. म्हणजे आपण जर 4 महिन्यामध्ये सिलेबस संपवायचा प्रयत्न करणार आहात तर त्या पहिल्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये हे 3 युनिट संपणार आहेत. कारण हे 3 युनिट जर व्यवस्थित केले तर बाकीचे रेस्ट ऑफ द युनिट त्यामध्ये काही असं नाहीच आहे. ते तुम्ही डेली तुमच्या NCERT बेसवरती, न्यूजपेपरवरती किंवा इतर जे तुम्ही प्रिलिमसाठी वाचतात किंवा गोष्टी वाचतात, इतर जनरल स्टडीजसाठी वाचतात, त्याच्यामध्ये कव्हर होणार आहे. क्लिअर होते सर्वांना? कोणाचे इथपर्यंत काही प्रश्न, डाऊट्स आहेत तुम्हाला? आन्सर रायटिंगचं आता टेन्शन घेऊ नका तुम्ही. आन्सर रायटिंग आपल्याला थोडा आधी तुम्हाला एक नॉलेज बेस त्यासाठी लागतो. मी काल पण बोलले होते, एक सर्टन नॉलेज बेस लागतो, त्याच्यावर तुम्ही आन्सर स्किल्स डेव्हलप
एक स्किल सेट डेव्हलप झाला, त्याच्यावरती तुम्ही तो स्किल सेट मग कसाही मोल्ड करू शकता तुमच्या मर्जीप्रमाणे. फक्त आता सुरुवात कशाची आहे की तुमच्या कॉन्सेप्ट व्यवस्थित तुम्ही लर्न केल्या आहेत का. जर ती गोष्ट समजली नाही तर तुम्ही कितीही आन्सर लिहा, त्या आन्सरमध्ये कमीच मार्क्स येणार आहेत, बरोबर. त्यामुळे तो विचार करू नका की मला आन्सर लिहिता येईल का किंवा आन्सर कसं लिहू. ओके, आता इथे आपण ह्या सर्व गोष्टी काल डिस्कस केलेल्या आहेत. आता आपण पुढे जाऊयात. आज आपल्या विषयाकडे येऊयात की जिओग्राफीचा आपण सिलेबस काय आहे. व्यवस्थित तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकतात. एवढा आपला सिलेबस या मेन पॉईंट्समध्ये डिवाईड झालेला आहे. फॉर एक्झाम्पल इथे लक्षात घ्या, जिओग्राफी टोटल आपल्याला 500 मार्क्सचं वेटेज आहे जिओग्राफीला, ज्यामध्ये पेपर फर्स्ट अगेन 250 मार्क अँड पेपर सेकंड अगेन 250 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन आहे. मग या पेपर फर्स्टचं सिलेबस काय आहे, तर इथे पहा, पेपर फर्स्ट अगेन डिवायडेड इंटू 2 टाईप. फर्स्ट इज अ फिजिकल जिओग्राफी, सेकंड इज अ ह्युमन जिओग्राफी. मग फिजिकल जिओग्राफीमध्ये कोणकोणते एरियाज आहेत, त्यामध्ये जिओमॉर्फॉलॉजी आहे. मराठीमध्ये पण आपण घेणार आहोत, असं टेन्शन घेऊ नका की आम्हाला हे इंग्लिशमधलं अवघड वाटतंय. काही प्रॉब्लेम नाही आहे, मराठीमध्ये पण आपण या गोष्टी क्लिअर करूयात. आत्ता फक्त आपण जे इंग्लिश मीडियमचे आहेत त्यांच्यासाठी इंग्लिशमध्ये घेऊयात आणि नंतर अगेन लगेच आपण मराठीवरती शिफ्ट होऊयात. ओके, मग आता फिजिकल जिओग्राफीमध्ये आपण कोणकोणते 5 मेन युनिट्स आहेत. त्यामधले पहिला युनिट आहे जिओमॉर्फॉलॉजी, सेकंड इज अ क्लायमेटॉलॉजी, थर्ड इज अ ओशिओनोग्राफी, फोर्थ इज अ बायोजिओग्राफी अँड इन्व्हायरमेंटल जिओग्राफी. तर हा सर्व सिलेबस आहे पेपर फर्स्टमधल्या पार्ट फर्स्टचा. मग पेपर फर्स्टमधल्या पार्ट सेकंडचा सिलेबस काय आहे, तर यामध्ये ह्युमन जिओग्राफीमध्ये पर्स्पेक्टिव्ज इन ह्युमन जिओग्राफी, राईट. त्यानंतर इकॉनॉमिक जिओग्राफी, रिजनल प्लॅनिंग, पॉप्युलेशन अँड सेटलमेंट, मॉडल्स थिअरीज इन जिओग्राफी, अशा 5 युनिटमध्ये पेपर फर्स्टमधला पार्ट सेकंड आहे, राईट. आणि अशा 10 युनिटमध्ये हा पूर्ण पेपर फर्स्ट आपला डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, राईट. यानंतर आपण पेपर सेकंडकडे येऊयात. पेपर सेकंड हा इंडियन जिओग्राफी आहे प्युअरली. मग या इंडियन जिओग्राफीमध्ये अगेन 10 युनिट्स आहेत. या 10 युनिट्समध्ये कोणकोणते महत्त्वाचे युनिट आहेत हे पहा. कल सेटिंग, सेकंड इज अ रिसोर्सेस, थर्ड इज अ ॲग्रिकल्चर, फोर्थ इज इंडस्ट्री, ट्रान्सपोर्टेशन, ट्रेड, कल्चरल सेटिंग, सेटलमेंट्स, देन रिजनल डेव्हलपमेंट, पॉलिटिकल आस्पेक्ट्स अँड कंटेम्पररी इश्यूज. व्यवस्थितपणे एकदा सिलेबसला स्कॅन करा, इथे पहा. आणि तुमची असाइनमेंट असेल की तुम्हाला ओव्हरलॅपिंग एरियाज कोणते दिसत आहेत दोन्ही पेपर्समध्ये, एकदा व्यवस्थित चेक करा. ओव्हरलॅपिंग एरिया आपण ज्या पद्धतीने बोललो होतो की पेपर सेकंडचा अभ्यास करायची गरज नाही आहे इफ यू आर गुड विथ युअर पेपर फर्स्ट. ओके, दिसतंय आता, राईट. Economic geography, right? Again, resources part will be covered in the economic geography. Population settlement, here is settlement. Again, regional planning, regional development and planning. Again, models, theories and laws. This is the very crucial important topic in geography. While writing the answer, you can put the thoughts of the geographer in particular answer. यामध्ये तुम्हाला की व्हॅल्यू ॲडिशन आणि मार्क्स जास्त मिळण्यासाठी इथे हा चॅप्टर मदत करतो. त्यामुळे हा चॅप्टर जरी अवघड वाटत असेल सिलेबसमध्ये, तरी तुम्ही या चॅप्टरमध्ये जे काही पर्स्पेक्टिव्स दिलेले आहेत, जिओग्राफरने जे काही मॉडेल्स दिलेले आहेत, जिओग्राफरला सायंटिफिक वे देण्यासाठी, जिओग्राफी ॲज अ सायंटिफिक सायन्स फील्डमध्ये जिओग्राफी टाकण्यासाठी यांनी काही मॉडेल्स दिलेले आहेत, जिओग्राफीला एक सिस्टमॅटिक ॲप्रोच देण्यासाठी. तर हे मॉडेल्स तुम्ही इथे आन्सर लिहिताना यूज करू शकतात. हाच फरक असतो, डिफरन्स असतो आन्सर रायटिंगमध्ये. असं डिमार्केशन करायचं नाही की दिस इज पेपर फर्स्ट, मग यातला कंटेंट आम्ही पेपर सेकंडमध्ये लिहू शकतो का. एक लक्षात घ्या, जिओग्राफी अगेन आय एम टेलिंग रिपीटेडली दॅट जिओग्राफी इज अ मल्टीडिसिप्लिनरी ॲप्रोच. यामध्ये तुमचा तो ॲप्रोच आन्सर रायटिंगमध्ये पण यायला हवा. ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंगचे सेपरेट सेशन घेऊ त्यामध्ये पण आपण या गोष्टी डिस्कस करणार आहोत की हाऊ टू राईट अ गुड इन्क्लुझिव्ह आन्सर इन जिओग्राफी. आता सिलेबस सर्वांना दिसतोय. मला सांगा किती जणांनी हा सिलेबस ऑलरेडी तुम्ही पाहिलेला आहे क्लासला येण्याच्या आधी. ओके, गुड. अभ्यास करायला लागलात चांगला तुम्ही, मग थोडं फेमिलियर आहात सिलेबसशी. मला सांगा कोण एकदम फ्रेशर आहे की जे फर्स्ट टाइम जिओग्राफी ऑप्शनल विषय घ्यायचा विचार करतो आणि इथे बसलेले आहात. कोणीच नाही आहे. ग्रेट, खूप चांगली गोष्ट आहे ही. जिओग्राफीशी फेमिलियर आहात तुम्ही. हा सिलेबस पाहिलेला आहे नक्की? नाही पाहिलेला?
मग मी आता विचारते, म्हणजे तुम्ही पेपर फर्स्ट पेपर सेकंड एवढं माहिती आहे? ओके गुड, काही हरकत नाही. काही माहीत नसलं तरी या गोष्टी आता तुम्हाला लक्षात येत आहेत. थोडंसं हेवी वाटतोय, एवढा सगळा अभ्यास आम्ही कधी करणार आहे, वाटतंय असं? काही हरकत नाही आहे. फक्त आता तुम्ही हो नाही म्हणू नका, एवढा अवघड नाही आहे. हे तुम्हाला दिसत आहेत एवढे सगळे पॉईंट्स आहेत, पण आपण जर जेव्हा वन बाय वन हे कव्हर करत जाऊ त्यावेळेस आपला सिलेबस जसं जसं पुढे जाईल तसा तसा जिओग्राफीमध्ये इंटरेस्ट तुम्हाला निर्माण होईल. आणि जरी नाही झाला तरी जिओग्राफी मी गॅरंटी देऊ शकते, ज्यावेळेस मी जिओग्राफी शिकवेल तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट निर्माण व्हायला सुरुवात होईल. त्याच पद्धतीने आपण जिओग्राफीला एक आपण नवीन आपण ज्याला म्हणूयात की एक व्हिज्युअल इंटरप्रिटेशन जिओग्राफीमध्ये आपण यूज करून जिओग्राफी शिकणार आहोत. प्रत्येक कॉन्सेप्ट, प्रत्येक बीट आपण शिकताना मॅप ओरिएंटेड, डायग्राम ओरिएंटेड आपण शिकणार आहोत. असं मोनोटोनस, असं बोरिंग फक्त क्लास सुरू आहे असं पण चालणार नाही आहे. तुमचं इंटरॅक्शनची पण मला गरज आहे. म्हणजे जी असाइनमेंट मी तुमच्यासाठी देईल ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी करून आणणं कंपल्शन आहे, नाही तर क्लासला बसण्यात अर्थ नाही आहे आणि मी बसू पण देणार नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही डिसिप्लिन्ड असाल तरच हा क्लास तुमच्यासाठी आहे. हा ठीक आहे, एखाद्या वेळेस एक्सक्युजेस असतील, ओके, एखाद्या वेळेस एक्सक्युजेस असतील, कारणं असतील, जेन्युइन असतील तर आपण त्याबद्दल विचार करूयात. पण तुम्हाला इथे बसताना 100% अटेन्शननेच बसायचं आहे जिओग्राफीच्या बॅचमध्ये. सिलेबस आत्ता हा मी तुम्हाला फक्त ब्रीफ आयडिया दिलेली आहे. मग याच्यामध्ये पण सब पॉईंट्स आहेत. नाही एवढा सिलेबस म्हणजे फक्त हेच पॉईंट नाही आहेत, याच्यामध्ये पण सब पॉईंट आहेत. फॉर एक्झाम्पल जिओमॉर्फॉलॉजीमध्ये पण डेरिव्हेशन, क्रोनॉलॉजी आहे, जिओमॉर्फॉलॉजीच्या टर्म्स आहेत, कॉन्सेप्ट आहेत, कीवर्ड्स असेल. तुम्हाला येताना पाहून यायचं आहे. फक्त जिओमॉर्फॉलॉजी हा आपला टॉपिक आहे जो आपण फर्स्ट पेपरमधला फर्स्ट पार्ट पाहिला, फर्स्ट युनिट. टोटल पेपर फर्स्ट हा 5 युनिटमध्ये सेग्रिगेट झाला आहे. यामधला फर्स्ट युनिट जिओमॉर्फॉलॉजी आणि त्याचा हा सर्व सिलेबस. एकदा व्यवस्थित हा सिलेबस पाहून घ्या. आणि ज्यांनी ऑलरेडी सिलेबस पाहिला वेल अँड गुड. यामध्ये टोटल 19 पॉईंट्स आहेत आणि प्रत्येक पॉईंट आपण क्लासमध्ये डिटेलमध्ये जिओमॉर्फॉलॉजीचे कव्हर करणार आहोत. वन ऑफ दी आपण असं म्हणूयात की जिओमॉर्फॉलॉजीमधला सर्वात अवघड वाटणारा, ॲक्च्युली नाही आहे हा, पण वाटतो तसा. कारण विद्यार्थ्यांना थोडंसं हे सर्व कॉन्सेप्ट शिकताना बोरिंग होतं. कारण ते आपण जे पुस्तक सविंदर सिंगचं पाहतो त्याच्यामध्ये असे छोट्या छोट्या अक्षरामध्ये खूप जास्त फॅक्ट्स त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि ते वाचताना खूप बोर होतं. कारण त्यामध्ये डायग्राम्स कमी आहेत, मोनोटोनस पेजेस आहेत आणि ते वाचताना असं वाटतं की अरे बापरे, आता जिओमॉर्फॉलॉजीचा अभ्यास करायचा नको. त्यापेक्षा आपण स्किप करून जिओमॉर्फॉलॉजी दुसरा पेपर पार्ट सेकंडमधल्या सिलेबसकडे, पर्स्पेक्टिव्हकडे, मॉडेल थिअरीजवरती जास्त लक्ष देऊ म्हणजे जास्त मार्क्स येतील. पण इथे पूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे जर जिओमॉर्फॉलॉजीचा व्यवस्थितपणे अभ्यास केला तर नक्कीच पूर्ण पेपर्समध्ये तुम्हाला खूप चांगला स्कोर येऊ शकतो. कारण यामधले टर्म्स हे तुमच्या रिमेनिंग सिलेबसशी इंटरलिंक्ड आहेत आणि हे टर्म्स एकदा तुम्हाला दिस इज कोर जिओग्राफी असं म्हणूयात आपण. आणि तो कोर सोडून बाकीच्या विषयांकडे एक्झाममध्ये हा विषय अवघड जातो हे प्रश्न आम्ही अटेम्प्ट करणार नाहीत आणि दुसऱ्या युनिटमधल्या जास्त व्यवस्थितपणे अभ्यास करून आम्ही मार्क पाडू शकतो. तर हे मिथ्स आहेत. असा स्किप करण्यासारखा जिओमॉर्फॉलॉजी बरेच विद्यार्थी, मी म्हणेल की 70% विद्यार्थी जे जिओग्राफी हा ऑप्शनल निवडतात जिओमॉर्फॉलॉजी स्किप करण्याचा प्रयत्न करतात. कारण हा किचकट वाटतो. जवळपास 1 महिना फक्त जिओमॉर्फॉलॉजी शिकवण्यासाठी जातो. पण हा जिओमॉर्फॉलॉजी या सर्व गोष्टी तुम्हाला प्रिलिमच्या एक्झाममध्ये पण कामाला येणार आहेत. म्हणजे या गोष्टींचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर प्रिलिममध्ये तुम्हाला एकही शब्द, एकही गोष्ट वाचायची गरज नाही आहे. सर्व NCERT याच्यामध्ये कव्हर होतात. दिस इज दी कोर जिओग्राफी. आणि ही कोर जिओग्राफी एकदा व्यवस्थित झाली, हे फाउंडेशन बिल्ड झालं जिओमॉर्फॉलॉजीमुळे, तर तुम्हाला इतर इंडियन जिओग्राफी पण सोपं जाणार आहेत. आणि याच्यावरतीच बेस्ड परत क्लायमेटॉलॉजी, ओशनोग्राफी, बायोजिओग्राफी, इन्व्हायरमेंटल जिओग्राफी या सर्व गोष्टी सोप्या जाणार आहेत. त्यामुळे हा असा जिओमॉर्फॉलॉजीचा सिलेबस आहे. एकदा आपण नंतर तुम्हाला असाइनमेंट असेल, हा सर्व सिलेबस तुम्हाला पाठ करायचा आहे लिटरली. किंवा जर पाठ होत नसेल तर तुम्ही जिथे बेंचवर बसता, जागेवर बसता अभ्यास करण्यासाठी, तिथे तो तुमच्या समोर असा तुमच्या जागेवरती, टेबलवरती चिपकून ठेवायचा आहे की तो तुम्हाला नेहमी डोळ्यासमोर दिसेल आणि तो तुम्ही रिवाईज करू शकाल. या पद्धतीने तुम्हाला सिलेबस पाठ करायचा आहे. कारण सिलेबस एकदा पाठ असेल तर तुम्ही तुमची 50% लढाई जिंकली आहे ऑप्शनलबद्दलची. कारण तुम्हाला प्रत्येक युनिट माहिती आहे, प्रत्येक बीट माहिती आहे.
तर तो तुम्ही एक्झाममध्ये आन्सर लिहिताना तुम्हाला लगेच रिकॉल होतं की हां अरे हा प्लेट टेक्टॉनिक आहे. प्लेट टेक्टॉनिक थ्योरी कोणी दिली, वेगनरचं म्हणणं काय आहे, प्लेट टेक्टॉनिक नंतर CDT कशी आली, या सर्व गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये पटकन येतात. वॉट एक्झॅक्टली आयसोस्टेसीमध्ये वेगवेगळ्या जिओग्राफरने आपलं ओपिनियन कसं दिलं, मग हॅरी आणि प्रॅटची आयसोस्टेसीमध्ये डिफरन्स काय आहेत, या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे आरामात डोक्यामध्ये रिकॉल करू शकता. त्यामुळे हा सर्व जिओमॉर्फॉलॉजीचा सिलेबस आहे. मी इथे सिलेबस परत वाचून दाखवत नाही आहे. तुम्ही हा सिलेबस तुमच्याकडे प्रत्येकाकडे एक सिलेबसची कॉपी आहे का? नसेल तर आज तुम्ही मार्केटमध्ये जाऊन एक कॉपी झेरॉक्स करू शकता आणि ती कॉपी तुमच्या जवळ नेहमी सोबत ठेवू शकता. रिव्हिजनसाठी मदत कर. आणि आपल्या क्लासमध्ये आपण बीट बाय बीट प्रत्येक युनिट आपण हा व्यवस्थित पॉईंट कव्हर करणार आहोत. जिओमॉर्फॉलॉजीचा जर अभ्यास म्हटलं, आपण साधारणतः सिलेबस संपवायचं म्हटलं तर 1 महिना जिओमॉर्फॉलॉजीचा आपल्याला सिलेबस संपवायला लागतो. कारण प्रत्येक गोष्ट ही जिओमॉर्फॉलॉजीची व्यवस्थितपणे अभ्यासायची असते, याला स्किप करून जमत नाही. तर यामध्ये फॅक्टर कंट्रोलिंग, लँडफॉर्म डेव्हलपमेंट, एंडोजेनिक आणि एक्झोजेनिक फॅक्टर्स, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ द अर्थ क्रस्ट, फंडामेंटल्स ऑफ अ जिओमॅग्नेटिझम, फिजिकल कंडिशन ऑफ द अर्थ इंटेरियर, या सर्व गोष्टी आपण ऑलरेडी NCERTमध्ये कव्हर केलेल्या आहेत. पण इन डेप्थ आपल्याला याचा अभ्यास करावा लागतो ऑप्शनल सब्जेक्टसाठी. व्हॉट इज एक्झॅक्टली जिओसिंक्लाइन इज, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट आणि कॉन्टिनेंटल ड्रिफ्टच्या थिअरी कोणी दिली, वेजनरची जी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी आहे, मग त्याला क्रिटिसिझम कोणी केलेलं आहे, ती थिअरी कशी ॲक्सेप्टन्समध्ये आली, इव्होल्युशन कसं झालं, त्याला फॅक्टर्स कोणकोणते आहेत, इव्हिडन्स कोणकोणते, तर या गोष्टी आपण इथे कॉन्टिनेंटल ड्रिफ्टमध्ये कव्हर करणार आहोत. आयसोस्टेसी जिओमॉर्फॉलॉजीमधला सर्वात महत्त्वाचा टर्म्स असतो आणि याला शॉर्ट नोटमध्ये प्रश्न येतो. व्हॉट एक्झॅक्टली आयसोस्टेसी, दरवर्षी आयसोस्टेसीवरती प्रश्न विचारला जातो. त्यामुळे आयसोस्टेसीचे बऱ्याच जिओग्राफरनी आपले आपले व्ह्यूज दिलेत. हॅरी आणि प्रॅटचा व्ह्यू का महत्त्वाचा आहे, मग त्याला क्रिटिसिझम कोणी केलेलं आहे, तर या पद्धतीने आपल्याला आयसोस्टेसीचा अभ्यास करायचा आहे. यानंतर प्लेट टेक्टॉनिक थिअरीज आहेत. प्लेट टेक्टॉनिकच्या थिअरीज अगेन कोणी दिली, तर या सर्व गोष्टी आपल्याला इथे कव्हर करायच्या. तर रिसेंट व्ह्यूज आणो माउंटेन बिल्डिंग कशी झाली, हिमालय पर्वताची निर्मिती कशी झाली, इतर पर्वतांची निर्मिती कशी झाली, हे सर्व गोष्टी शिकायच्या आहेत. व्हल्कॅनिझम, जो व्हल्कॅनो येतो मग तो त्याचा बेसिक कॉन्सेप्ट काय आहे, अर्थक्वेक काय आहेत, ह्या बेसिक गोष्टी आपल्याला इथे शिकायच्या आहेत. सुनामी आहे, सुनामीचा कॉन्सेप्ट काय आहे, सुनामी एक्झॅक्टली व्हॉट इज एक्झॅक्टली डिफरन्स बिटवीन सायक्लोन अँड सुनामी. मला आता सांगा, रिसेंटली बिपरजॉय आला, यामुळे आपल्या मान्सूनवरती काय इम्पॅक्ट झालेला आहे, किंवा यावर्षी अल निनो येणार आहे. जवळपास एक 60 ते 70% चान्सेस आहेत की अल निनो यावर्षी येणार आहे आणि त्यामुळे दुष्काळ कसा येतो, तर यामागचे कॉन्सेप्ट काय आहेत, बेसिक गोष्टी काय, तर या सर्व आपण इथे शिकणार आहोत. कॉन्सेप्ट ऑफ अ जिओमॉर्फिक सायकल्स अँड लँडस्केप डेव्हलपमेंट, त्याच्या इव्होल्युशनच्या स्टेज, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, या कोणकोणत्या स्टेजेस आहेत, तर या गोष्टी आपण इथे कव्हर करणार आहोत. महत्त्वाचं युनिट आहे डेन्युडेशन क्रोनॉलॉजीचा कॉन्सेप्ट कोणी दिला, सर्वप्रथम डेन्युडेशन क्रोनॉलॉजी कशी अस्तित्वात आली, याबद्दल आपण गोष्टी डिस्कस करणार आहोत. चॅनल मॉर्फॉलॉजी कशी असते, एखादी रिव्हर ओरिजिनेट कशी होते, तिचा शेवटपर्यंत त्या रिव्हरने वेगवेगळे पाथ बदललेले असतात, चॅनल क्रिएट करते. त्या चॅनल मॉर्फॉलॉजीमध्ये थालवेज असतात, ते कसे क्रिएट होतात, मेअंडरिंग म्हणजे काय, अशा सर्व गोष्टी आपण इथे चॅनल मॉर्फॉलॉजीमध्ये शिकणार आहोत, डिटेलमध्ये घेणार आहोत. आपण इरोजनल सरफेस म्हणजे काय, स्लोप डेव्हलपमेंट, अप्लाइड जिओमॉर्फॉलॉजी हा नवीन पार्ट आहे जिओमॉर्फॉलॉजीचा, अप्लाइड जिओमॉर्फॉलॉजी. यामध्ये रिसेंट डेव्हलपमेंट, जी आपण जिओमॉर्फॉलॉजी साधारणतः 1960 नंतर जिओग्राफीमध्ये जे बदल झाले, ज्यामध्ये आपण जिओग्राफीला सायंटिफिक ॲप्रोचने सुरुवात केली जिओमॉर्फॉलॉजीला पाहायला, मग ती डेव्हलपमेंट कशी सुरू झाली 1960 नंतर, मग त्या अप्लाइड जिओमॉर्फॉलॉजी सायंटिफिक वेने प्रत्येकाने आपले आपले मॉडेल्स कसे दिले, थिअरीज कशा एक्सप्लेन केल्या जिओग्राफी ॲज अ सायन्स डेव्हलप होण्यासाठी, तर या अप्लाइड जिओमॉर्फॉलॉजीमध्ये आपण शिकणार आहोत. जिओमॉर्फॉलॉजी आणि इकॉनॉमिक जिओलॉजी अँड इन्व्हायरमेंट, तर हा युनिट आपल्याला साधारणतः बायोजिओग्राफी आणि इन्व्हायरमेंटमध्ये हा कव्हर होतो. त्यामुळे इथे सेपरेट याची अभ्यासाची एवढी गरज पडत नाही, तर हा इंटरलिंक्ड आहे. पेपर फर्स्टमधला सेकंड युनिट पाहिला तर क्लायमेटॉलॉजी, अगेन आपण हा प्रिलिमसाठी अभ्यासतो, पण एवढ्या डिटेलमध्ये अभ्यासत नाही, आपण NCERTवरती फोकस करतो. इथे जर आपण सिलेबस पाहिला तर सिलेबस अगेन इझी सिलेबस आहे. जर आपण व्यवस्थितपणे डिस्कस केले युनिट हे प्रत्येक पॉईंट, तर यामध्ये टेम्परेचर प्रेशर बेल्ट इन द वर्ल्ड, बरोबर, किती प्रेशर बेल्ट असतात, कोणकोणत्या आपल्या प्रेशर बेल्ट कसे तयार होतात, साधारणतः आपण जर डिस्कशन केलं इथे, तर प्रेशर बेल्ट, मला विंड सिस्टम त्यासाठी आधी माहीत असायला पाहिजे, विंड सिस्टम किती विंड्स आहेत, प्लॅनेटरी विंड, लोकल विंड सिस्टम कशी निर्माण होते, प्रेशर बेल्ट, मग प्रेशर आणि टेम्परेचरचं इक्वेशन कसं आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे का इनडायरेक्टली प्रपोर्शनल आहे टेम्परेचर आणि प्रेशर्स. नंतर हीट बजेट खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, आपण जो म्हणतो
हीट वेव्हज येते, हीट टोटल अर्थचं हीट बजेट किती आहे, या गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहोत. ॲटमॉस्फेरिक सर्क्युलेशन्समध्ये ॲटमॉस्फेरिकचे सर्क्युलेशन्स तयार होतात, हॅडली सायकल, फेरल सायकल, तर ती सायकल आपण इथे डिस्कस करणार आहोत. तसेच ॲटमॉस्फेरिक स्टॅबिलिटी इन्स्टॅबिलिटी काय आहे, टेम्परेचर इन्व्हर्जनचे कॉन्सेप्ट इथे आपण पाहणार आहोत. व्हॉट एक्झॅक्टली टेम्परेचर इन्व्हर्जन इज. प्लॅनेटरी अँड लोकल विंड्स, अगेन मी म्हटल्याप्रमाणे प्लॅनेटरी विंड्स कोणत्या, पूर्ण आपल्या प्लॅनेटवरती सर्क्युलेट होणाऱ्या. लोकल विंड्स कोणत्या, आपण ज्याला मँगो शावर असं म्हणतो, लू विंड्स असं म्हणतो. तर या लोकल विंड्स कशा इम्पॅक्ट करतात तिथल्या क्लायमेटवर, तिथल्या वेदरवरती, त्या एरियामधल्या, तर या सर्व गोष्टी आपण इथे कव्हर करणार आहोत. तसेच मान्सून अँड जेट स्ट्रीम. तर जेट स्ट्रीमचा कॉन्सेप्ट तुम्ही ऐकलेला आहे आत्तापर्यंत, जेट्स ऐकलेले आहे. परत एअर मास, टेम्परेट अँड ट्रॉपिक सायक्लोन, आणि हे सर्व पॉईंट्स आपण कोपेनचं क्लासिफिकेशन वगैरे आपण डिटेलमध्ये क्लायमेटॉलॉजीमध्ये डिस्कस करणार आहोत. यानंतर तिसरा महत्त्वाचा युनिट आहे ओशनोग्राफी. तर ओशनोग्राफीमध्ये पूर्ण ओशन बॉटम टोपोग्राफी आपण लर्न करणार आहोत. कोणकोणते ओशन्स आहेत, त्या ओशनच्या टोपोग्राफी काय आहेत, आणि नंतर टेम्परेचर अँड सॅलिनिटी कशी आहेत, सॅलिनिटीचे वेगवेगळे झोन्स आहेत, या गोष्टी इथे आपण डिस्कस करणार आहोत. वेव्ह करंट, टाईड्स, मरीन रिसोर्सेस, आणि या कोरल ड्रिफ्ट्स वगैरे, आणि कंटेम्पररी जो काही इश्यू आहेत ओशन्समधले, या सर्व गोष्टी आपण ओशनोग्राफीमध्ये कव्हर करणार आहोत. पुढचं सिलेबस आहे बायोजिओग्राफी. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट हा पेपर. थर्डमध्ये पण इन्व्हायरमेंट आणि बायोजिओग्राफीवाला पार्ट, आणि हा ऑलरेडी तुम्ही इन्व्हायरमेंटमध्ये प्रिलिममध्ये हा सिलेबस तुम्ही शिकतात, त्यामुळे हा असा खूप सोपा सिलेबस आहे, ज्यामध्ये जेनेसिस ऑफ द सॉईल कशी फॉर्म होते, सॉईल म्हणजे काय, नंतर क्लासिफिकेशन डिस्ट्रीब्युशन ऑफ द सॉईल, सॉईलचं प्रोफाईल आहे, ॲग्रो फॉरेस्ट्री, सोशल फॉरेस्ट्री, वाईल्ड लाईफ, मेजर पूल सेंटर, जीन पूल सेंटर. मग हे जीन पूल सेंटर काय असतात, हे सर्व गोष्टी आपण ओशनोग्राफी आणि ह्या सर्व गोष्टी आपण बायोजिओग्राफीमध्ये कव्हर करणार आहोत. लास्ट पाचवा युनिट आहे, ज्यामध्ये आपण इन्व्हायरमेंटल जिओग्राफी कव्हर करत आहोत. तर इन्व्हायरमेंटल जिओग्राफीमध्ये सर्व पॉईंट्स आहेत, एकदा व्यवस्थित तुम्ही पाहून घेऊ शकता. तुमच्याकडे सिलेबस असेल तर तुम्ही हे सर्व गोष्टी रिवाईज करून या. आपण यावरती लेक्चर सुरू झाल्यावरती आपण इन्व्हायरमेंटल जिओग्राफी डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. दिस इज पार्ट सेकंड. पेपर फर्स्टमधला पार्ट सेकंड आहे, त्यामधला पहिला युनिट आहे पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जिओग्राफी. आता हा पूर्ण तुम्हाला कम्प्लिटली न्यू वाटेल, कम्प्लिटली नवीन आहे. जे विद्यार्थी आपण, कारण हे स्कूलमध्ये कॉलेजमध्ये शिकलेलं नसतो, जर तुमचा जिओग्राफीची डिग्री घेतलेली असेल तर तुम्हाला गोष्टी शिकवलेल्या असतील, अदरवाईज हा कम्प्लिटली न्यू सिलेबस आहे. आणि यावरती पण आपण आपल्या येणाऱ्या लेक्चरमध्ये क्लासमध्ये डिस्कशन करणार आहोत. खूप इंटरेस्टिंग आहे. आता हे तुम्हाला कम्प्लिटली वेगळं वाटत असेल, पण एरियल डिफरन्सिएशन म्हणजे काय, रिजनल सिंथेसिस म्हणजे काय, व्हॉट इज एक्झॅक्टली डायकोटॉमी अँड ड्युअलिझम, तर या सर्व गोष्टी आपण क्लासमध्ये शिकणार आहोत. पर्स्पेक्टिव्ज इन ह्युमन जिओग्राफीमध्ये थोडक्यात असं समजूयात की वेगवेगळ्या जिओग्राफरने आपले पर्स्पेक्टिव्ज जिओग्राफीबद्दल काय होते, त्या काळामध्ये जिओग्राफी साधारणतः आपण म्हणूयात की 19th सेंचुरीमध्ये आणि 20th सेंचुरीमध्ये जिओग्राफरनी आपले स्वतःचे पर्स्पेक्टिव्ह दिले वेगवेगळ्या एरियाजबद्दल जिओग्राफीच्या, आणि त्यांचे पर्स्पेक्टिव्ह आपल्याला या सिलेबसमध्ये पाहायचे आहेत, आपल्याला या युनिटमध्ये पाहायचे आहेत. इन्व्हायरमेंटलिझम म्हणजे काय, म्हणजे प्रत्येकाने एकाने एक कॉन्सेप्ट दिला आणि दुसऱ्याने त्याला क्रिटिसिझम केलं, मग ते का केलं, कोणत्या बेसिसवरती केलं, हे सर्व यामध्ये कव्हर करायचं आहे. सेकंड युनिट आपलं आहे. आज आपण तोंड ओळख करतोय सिलेबसची, त्यामुळे इथे तुम्हाला सिलेबस फक्त फॅमिलियर होण्यासाठी आपण ह्या गोष्टी इथे डिस्कस करतोय. डिटेलमध्ये सिलेबस तुम्ही आपण ज्यावेळेस आपले युनिट सुरू होतील, जिओमॉर्फॉलॉजीचा युनिट सुरू झाला तर आपण प्रत्येक हे सर्व पॉईंट, एक पॉईंट आपण प्रत्येक सिलेबसमधला आपण यावरती लेक्चर घेणार आहोत. यानंतर इकॉनॉमिक जिओग्राफीमध्ये हे सर्व पॉईंट्स आहेत. इकॉनॉमिक जिओग्राफी हा आहे तो सेम इंडियन जिओग्राफी मधला पेपर सेकंडमध्ये आपल्याला हेल्प करणार आहेत. हा सोपा पॉईंट एरिया आहे, त्यामुळे मी इथे डिस्कशन करत नाही. पॉप्युलेशन अँड सेटलमेंट, तर हे त्याचे पॉईंट्स आहेत. जरी हे खूप जास्त पॉईंट्स आणि अवघड असे दिसायला असतील, तर ज्यावेळेस आपण 1 by 1 जाऊ याच्यावरती, डेमोग्राफिक ॲट्रिब्यूट्स वगैरे हे शब्द अवघड जात आहेत आपल्याला. व्हॉट इज एक्झॅक्टली डेमोग्राफिक ॲट्रिब्यूट, पॉप्युलेशन ॲज अ सोशल कॅपिटल कसं आहे पॉप्युलेशन, आपण सोशल कॅपिटल म्हणजे आपण म्हणूयात की ह्युमन ॲज अ रिसोर्स म्हणून आपण ह्युमनला यूज कसं करू शकतो, ह्युमनचं पोटेन्शियल ॲज अ इकॉनॉमिक अँगल आपण इथे आपल्याला पाहायचं आहे. या पद्धतीने हा कम्प्लिटली सिलेबस आहे. आता तुम्हाला इथे सिलेबस थोडा वास्ट वाटू शकतो, पण आपण 1 by 1 जेव्हा आपण सिलेबस सुरू करूयात त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक गोष्टी इझी वाटू शकतात. रिजनल प्लॅनिंग मॉडेल्स, थिअरीज अँड लॉज इन ह्युमन जिओग्राफी हा कम्प्लिटली वेगळा बीट आहे तुमच्यासाठी. नाहीतर रिजनल प्लॅनिंग पण सोपं आहे. यामध्ये
एखाद्या रिजनमध्ये कोणते प्रॉब्लेम्स असतात, ते प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी कोणत्या थिअरीज दिल्या आणि कोणकोणते टाईप्स ऑफ रिजन असतात, रिजनल इम्बॅलन्स कसा असतो, रिजनची डेव्हलपमेंट करण्यासाठी कोणते मॉडेल इम्प्लिमेंट करावे लागतील, या गोष्टी आपण या रिजनल जिओग्राफीमध्ये शिकतो. या पद्धतीने एखाद्या रिजनचा अभ्यास करणं आपण त्याला म्हणूयात मॉडेल, त्याला ॲज अ युनिट समजून या इथे गोष्टी आपण कव्हर करतो. फॉर एक्झाम्पल, पुण्याला आपण स्मार्ट सिटी असं म्हणतोय, तर ती स्मार्ट सिटी डेव्हलप करण्यामागे आपल्याला त्या रिजनचा स्टडी करावा लागेल. त्या रिजनमधले रिसोर्सेस कोणते, त्याचं युटिलायझेशन, त्या रिसोर्समधल्या इतर गोष्टी ज्या असतील त्यामध्ये त्याची इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट, या सर्व गोष्टी आपल्याला इथे शिकायच्या आहेत. हा थोडा अप्लाइड पार्ट ऑफ जिओग्राफी आहे रिजनल जिओग्राफी. म्हणजे तुम्हाला इथे जास्त कॉन्सेप्ट नाही आहेत, पण इथे तुम्हाला ॲप्लिकेशन बेस्ड आन्सर लिहावे लागतील. म्हणजे थोडंसं तुम्हाला अपडेट राहावं लागेल. इथे करंट इश्यू जे आहेत ते इथे तुम्हाला इथे लिंक करावे लागतील या सिलेबससोबत. आता मॉडेल्स, थिअरीज, लॉज इन जिओग्राफी हा कोर जिओग्राफीचा एरिया आहे. हे तुम्ही कधी शिकला नसाल. ज्यावेळेस मी नेट सेटची आणि JRFची एक्झाम देत होते त्यावेळेस आम्हाला हा कम्प्लिटली पार्ट होता आणि याच्यावरती इनडेप्थ प्रश्न होते. त्यामुळे हा ज्यावेळेस युनिट सुरू होईल त्यावेळेस आपण डिटेलमध्ये ह्या सर्व मॉडेल्सवरती डिस्कशन करणार आहोत आणि हे प्रत्येक मॉडेल आपण हे घेणार आहोत. माझ्या स्वतःच्या नोट्स आहेत या मॉडेल्सच्या, तर या नोट्सवरती पण या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील आणि त्या तेवढ्या सफिशियंट आहेत तुम्हाला हा युनिट समजण्यासाठी. अगेन आता आपला इंडियन जिओग्राफी सुरू होतोय, तर हा इंडियन जिओग्राफीचा सिलेबस आहे, सोपा सिलेबस आहे. तुम्ही स्वतः पण हा सिलेबस एकदा रीड करू शकता. यामध्ये युनिट्स पाहिले तर आपण हा पहिला युनिट आहे फिजिकल सेटिंग. ऑलरेडी आपण इंडियन जिओग्राफीबद्दल आपल्याला आयडिया असते. रिसोर्सेस आहे, ॲग्रिकल्चर आहे, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, ॲग्रिकल्चरचा लाईफस्टॉक, ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स वगैरे, इंडस्ट्री, कोणकोणत्या मेजर इंडस्ट्री इंडियामध्ये आहेत, इव्होल्युशन कसं झालेलं आहे, लोकेशनल फॅक्टर कोणते आहेत इंडस्ट्रीसाठी, नंतर इंडस्ट्रीयल हाऊसेस कोणते असतात, कॉम्प्लेक्स कोणते असतात, इंडस्ट्रीयल रिजनलायझेशन कसं झालेलं आहे एखाद्या एरियामध्ये, इंडस्ट्री कशा कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे इंडस्ट्रीचं, मग ते त्या एरियामध्येच का झालेलं आहे वगैरे आपण हे इथे पाहू शकतो. न्यू इंडस्ट्रीयल पॉलिसी कोणती आहे, नंतर इकॉनॉमिक झोन कोणते, टुरिझम इन्क्लुडिंग इको टुरिझम, या सर्व गोष्टी इथे शिकणार आहोत. परत ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन अँड ट्रेड, तर त्याचा हा सिलेबस आहे. अगेन खूप सोपा युनिट आहे हा, इझिली कवर होतो. यानंतर कल्चरल सेटिंग, हा थोडासा तुम्हाला वेगळा वाटू शकतो पण आपली NCERT आहे, साधारणतः 11th स्टँडर्डची NCERT आहे ह्युमन जिओग्राफीची. त्यामध्ये हे एरियाज एक थोडेसे ओव्हरऑल या आयडिया येऊन जाते या युनिटची तुम्हाला, पण आपण हे डिटेलमध्ये कवर करणार आहोत आपला ज्यावेळेस बॅच आपली पुढे कंडक्ट जशी होईल त्या पद्धतीने. सेटलमेंट अगेन व्हेरी इझी अँड इथे पण तुम्हाला कंटेम्पररी तुम्हाला नॉलेज लागेल. तुम्हाला इथे करंट इश्यू अप्लाइड पार्ट आहे हा सेटलमेंटचा, पण तुम्हाला हे सर्व एकदा कॉन्सेप्ट समजले की यू कॅन अप्लाय दिस कॉन्सेप्ट्स इन युअर डे टू डे लाईफ, किंवा आपण असं म्हणूयात तुमच्या अवतीभोवती जे तुम्हाला एक्झाम्पल्स दिसतील तर त्यामध्ये तुम्हाला इथे लिंक करायचे आहेत. त्यामुळे हा अप्लाइड पार्ट ऑफ दी जिओग्राफी असं म्हणूयात आपण. अगेन रिजनल डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग, सेम पेपर फर्स्टमध्ये रिजनल डेव्हलपमेंट जी होती पण इथे इंडियाच्या ओरिएंटेड असणार आहे. पॉलिटिकल आस्पेक्ट्स, GS पेपर सेकंडमधला IRचा जो पार्ट आहे अगेन तो सर्व पार्ट इथे कवर होतो. त्यामुळे तुम्हाला तिथे IRची सेपरेट अभ्यास करायची गरज नाही आहे. एकदा तुम्ही हा पॉलिटिकल आस्पेक्ट्स इथे कवर केला तर तुमचा हा होतो. त्यामुळे GS पेपर थर्डचा पण तुमचा इथे अभ्यास होऊन जातो. इंटरनल सिक्युरिटीचा लास्ट पार्ट आहे जो आहे कंटेम्पररी इश्यूज. कंटेम्पररी इश्यूज जर तुम्ही प्रिलिमसाठी करंट अफेअर वाचत असाल तर हे करंट अफेअरमध्ये हा एरिया कवर होतो. अगेन नो नीड टू रीड सेपरेटली फॉर दिस युनिट. तर हा असा सर्व सिलेबस आहे, आपण एकदा ब्रीफली डिस्कस केलेला आहे. या स्लाईडवरती येण्याच्या आधी ही पूर्ण आपल्या बुक लिस्टची स्लाईड आहे, ती बुक लिस्टची स्लाईड आपण याच्यावरती सेपरेट सेशन घेऊयात. आणि असे सर्व बुक्स वाचायचे का विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. आता कॉमन प्रश्न आहे तुमचा की कोणकोणती पुस्तकं वाचायची, आम्ही आत्ता विकत घेऊ का पुस्तकं, तर याच्यावरती घाई करू नका. एकदा आपण 2 ते 3 दिवस साधारणतः 1 वीक तुम्ही व्यवस्थितपणे सिलेबस लर्न करा आणि हा सिलेबस लर्न झाला की मग त्याच्यावरती ज्यावेळेस एखादं युनिट सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की ही पुस्तकं आहेत, ती तुम्ही मार्केटमध्ये जाऊन पुस्तकं विकत घ्याल आणि विनाकारण त्याचं बर्डन येऊ शकतं. त्यामुळे आता अशी गडबड करायची नाही आहे पुस्तकं घेण्यासाठी की आम्ही ही कोणती पुस्तकं वाचावी वगैरे. आता फक्त तुम्ही शांतपणे जरी बॅचला आलात आणि आपण जे युनिट आपलं सुरू आहे त्याचं एक जरी पुस्तक विकत घेतलं तरी ते मोर दॅन सफिशियंट आहे. आणि जरी नाही घेतलं तरी माझ्या नोट्स आहेत त्या सफिशियंट होऊन जातील. ओके, एक आयडियल पुस्तकाची लिस्ट पण आपण उद्याच्या सेशनमध्ये घेणार आहोत.
आय होप तुम्हाला आत्तापर्यंत सर्व जिओग्राफीचे पॉईंट सिलेबसचे कव्हर झालेले असतील. एखादा पॉईंट जरी तुम्हाला बीटमध्ये येत नसेल, लक्षात येत नसेल, तर ते आपण जेव्हा लेक्चर सुरू होतील त्यावरती डिस्कशन करूयात. कुणाला काही डाऊट यामध्ये? आता आपण हा सर्व सिलेबस डिस्कस केला, याच्यामध्ये कुणाला काही डाऊट्स आहेत? नाही, आपण क्लासरूममध्ये व्यवस्थित 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत आणि इंग्लिशमधली जी बॅच असेल त्यामध्ये आपण इंग्लिशमध्ये कव्हर करणार आहोत आणि मराठी बॅचमध्ये सेपरेटली आपण मराठीमध्ये सिलेबस डिस्कस करणार आहोत. मराठीमध्ये सिलेबस आपल्याला सेपरेट सेशन घ्यावं लागेल. पॉईंट्स आता इथे लक्षात आलेले आहेत. आता कुणाला काही डाऊट असेल तर आपण क्लासरूमचं हे सेशन झाल्यानंतर तुम्ही डाऊट विचारू शकता. ॲडमिशनबद्दल तुम्हाला काही इश्यू असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही ऑफिसच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि ज्यांना ॲडमिशन घ्यायचे ती प्रोसेस तुम्ही ऑफिसमध्ये कंप्लीट करू शकतात. एक लक्षात घ्या, इथं आपले साधारणतः आपली कॅपॅसिटी आपण पर बॅच ही आपण कमी स्टुडंटची ठेवतोय, त्यामुळे एवढ्या विद्यार्थ्यांना एकाच वेळेस बॅच मॅनेज करू शकणार नाही आहे. त्यामुळे ॲडमिशन तुम्ही ॲज सून ॲज पॉसिबल घेऊ शकतात आणि ऑनलाईन ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे तर ऑनलाईनची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑफिसच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती सर्व तुम्ही एन्क्वायरी करा, तिथे तुम्हाला मिळून जाईल. अजून कोणाला डाऊट असतील तर आपण ते क्लासरूम झाल्यानंतर, लेक्चर झाल्यानंतर ॲड्रेस करूयात. थँक्यू.